कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली गौरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सच्चिदानंद रामदास ब्रह्म बाबा की जय. अवधूत चिंतनम शिवदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की जय मोरया. नगरेची रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधी ऐसासा तरी अगव्याची ये मनुष्याची तरी अगव्याची ये परिवाराला आणि देही रिघे परी योनीही मनुष्याची. त्याच्या अगोदर एक ओळ आहे तेवीच प्रसादू तेवीच एखादा प्रसादू करावा अश्वमेधू ऐसा अचाट छंदू घेऊन उठे. आता काय बी येणे बी तो तमोगुण वृत्तीला आहे तो पशु का पक्षी होय झाड का कृमी तैसे सत्वाचे निनटनाचे असने जाणे जायाचे ते तनु त्यागी स्वर्गीचे राय होती. ययाची परी रजे जिही का जिजे मरिजे ती मनुष्य योनीच मृत्यू लोकी. तेत सुख दुःखाचे खिचडे जेविते एकीचे ताटे जेत ये मरण वाटे पडिले मुठी आणि तयाची स्थिती तमी जे वाढवणी निमती भोग क्षमी ते घेती नरक भूमी मूळ पत्र. प्रस्तुत आज यशवंत हरिभाऊ हंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रवचन रूपी सेवा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणत्रय योग त्या अध्यायाचं नाव आहे. त्याच्या खालच्या श्लोक 17 आणि 18 नंबरच्या श्लोकाच्या खालच्या ओळी निवडलेल्या आहेत की मृत्यूनंतर मनुष्य कुठे जात असतो आणि काय केल्यामुळे तो कुठे गेला हा सगळा दाखला देणारा ज्ञानेश्वरीमध्ये 14वा 15वा आणि 13वा अध्याय आहे. आपण काय केलं पाहिजे मनुष्य योनीला आल्यानंतर आणि काय केल्यानंतर काय होतं. तर हा जो आत्मा आहे तो शरीरामध्ये बद्ध झालेला दिसतो पण बद्ध नसतो. जशी आता ही पोकळी ह्या कापडाच्या खाली बद्ध झालेली दिसते आणि याला आता मंडप नाव जरी दिलं तरी तो मंडप नाही आणि खरा मंडप आहे आकाश मंडप पृथ्वी आसन आणि रमे मन तेथे क्रीडा करी. आजचं प्रवचन असं वाटतंय वृक्षवल्लीमध्ये आपण प्रवचन करतोय झाडाझुडपांच्या संगतीत पण सेवाबांच्या घराच्या पुढे असं वाटतंय झाडाच्या खाली आपण प्रवचन करतोय. तर 13व्या अध्यायामध्ये सांगितलं प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्रज्ञ योग. आपण या शरीरात आत्मा आहोत हे पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत आणि आठवण करून घ्यायची आपली मनस्थिती नाहीये. कारण आपण गुंतलेलो कशामध्ये नासक्यामध्ये गुंतलेलो आहे. नाशिवंत देह त्याच्यामध्ये गुंतलेलो आहे. अजून काय नाशिवंत पुत्र प्रिया अटी धन त्याच्यामध्ये गुंतलेलो आहे आणि त्याच्यासाठी संत आपल्या हातापाया पडून सांगतात तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडितोसी. ज्याच्यासाठी आपल्याला देव दिलेला आहे तो दुर्दैवाने आपण त्याच्यासाठी खर्च करत नाही. कशासाठी देवाने देव दिलेला आहे आपल्याला आपल्या आई वडिलांनी देव दिलेला नाही.
त्यांची काही कर्म होती म्हणून आपण त्यांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत. देता देवविता नेता नेवविता येथे तुझी सत्ता काय आहे? तर आई वडिलांनी पण शरीर दिलेलं नाही. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. आता सगळ्यांचं पाठ आहे, ज्यांचं पाठ आहे त्यांनी सुद्धा अजून नारायण काय जोडलेला ते स्वतः ऐकतात, दुसऱ्याला सांगतात जेणे तू जोडसी नारायण, पण जोडत नाही. आज जर महात्मे मंडळी म्हणून जे महाराष्ट्रात विद्यमान आहेत सध्या जेवढे मोठमोठे साधू संत, त्यांना म्हटलं बाबा आम्हाला तुम्ही ते करून देता का जेणे जोडशी नारायण? तर ते म्हणणार आहे ते का आता सोपं राहिले का? मग हे का कशासाठी चाललेले हे सगळे खटाटो? कशासाठी हे दशकरीचं प्रवचन आहे? कशासाठी हे वर्ष श्राद्धाचं प्रवचन आहे? कशासाठी पित्र घालतोय आपण? कारण आमचे गेलेले पूर्वज हे या सृष्टीच्या उपक्रमामध्ये कुठंतरी अटकलेले. आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांच्या पाठीमागच्या 21 आपल्यापासून 21 पिढ्या लटकलेल्या आहेत मध्ये, आणि ते वाट पाहतात आपल्याकडे का आमच्या घरात एखादा हरिभक्त पारायण तयार होईल आणि तो आमच्या साऱ्या कुळाचा उद्धार करील. वारकरी संप्रदायाचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेच्या माध्यमातून ज्ञान आहे, ते जर ज्ञान आपल्याला भेटलं तर आपलाही उद्धार होऊ शकतो. आपण ह्या कुडीतून सुटू शकतो. नवे नवे आपल्या 21 पिढ्या मागच्या उद्धरून जाऊ शकतात. परंतु ते रोज सांगणाऱ्यांचा पण तेवढा विश्वास नाही. त्यामुळे ऐकणारे म्हणतात ते आपलं करत राहायचं. आणि महिला मंडळाला बोनस आहे, एकावर एक फ्री. त्यांच्याकडे 42 कुड्यांचा मागे उद्धार करू शकता एवढं सामर्थ्य आहे. ठीक आहे. तर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, वचन, बोलाया नारायण, जेणे तू जोडसी नारायण. ते आपण सगळे करतोय का आपण? बिलकुल करत नाही. रोज ज्या शाळेत जाणार आहे ते बी करत नाही. नासे जीवपण, जीवपणा घालवायचा आहे. आणि मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, चैतन्य आहे, मी परमात्मा आहे, ही भूमिका दूर झाली पाहिजे. ही आपल्या महत्वाच्या मोठमोठ्या प्रोग्राम मध्ये आपण जन्माला आलो त्यावेळेला तशीच केलेली आहे, आपल्या लग्नाच्या वेळेला तशी केलेली आहे, पाळण्यात घालताना तशी केलेली आहे. हा मनुष्य नाही, हा परमात्मा आहे. परंतु आपण ते विसरून गेलेलो आहे. आणि जेवढे विसरले त्यांचं फार नुकसान झालेलं आहे. मग ते माळकरी असू द्या, भजने असू द्या, कीर्तनकार असू द्या, रामायणाचार्य असू द्या, भागवताचार्य असू द्या, ज्या आत्म्याला ओळखायचंय तो आत्मा ओळखायला कुठे जायचंय? कुठे दऱ्या खोऱ्यात जायचं नाही, हिमालयात जायचं नाही. कुठे जायचंय? हृदयातल्या आत्म्याला ज्यांनी ओळखलेलं नाही, मग ते किती मोठे महाराज असले, शास्त्री असले, वेदांतचारी असले, तरी विसरली तया यांची थोर झाली हानी. आणि काय थोर हानी झाली? तर पचतील खानी 84 योनीमध्ये आपल्याला जावं लागेल. 84 योनीमध्ये जावं लागेल. 84 लक्ष योनीमध्ये कोणत्या योनी आहेत? ही झाडं झुडपं बघा, ते एवढाच झाड आहे ना. म्हणजे आता किती वर्ष राहील काही सांगता नाही. याच्या खालची घरं गेली, बिल्डिंग झाली, तरी हे म्हणले आम्ही तुम्ही तिथंच राहणार आहे की नाही. हे किती वर्ष राहतील सांगता नाही. 2000 वर्ष राहतात का 3000? असं वडाच्या झाडाला जर आपल्यातले सगळे आपण गेलो तर किती वर्ष राहू? आणि ते आपली बाजूचे त्या वडाच्या पारंब्या आहेत ना, ते आपली मुलं त्यांच्यासाठी पळालो, आई वडील नातेवाईक, ते म्हणतात बाबा तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो. त्या पारंब्या परत खाली आल्या का मूळ झाडाला म्हणतात तुम्हाला काही त्रास होणार नाही, आम्ही सपोर्ट देतो, तुम्ही अजून असेच आबाधित राहा, आम्ही बी तुमच्या बरोबर आहे. तर याला म्हणतात, याचे भाग्य आहे आज याला काहीतरी गोष्टी चांगली भेटते ऐकायला. आजा मेला पंजा मेला बाप मशना गेला. आणि देखत हे बाजूचे त्याचे नातू पण तू सगळे तिथे आलेले आहेत लावा जमा. आपल्या घरातल्या ज्या पाली झुरळे ते आपले नातेवाईक आहेत. उंदीर, आमच्या गावाला माडीचं घर आहे, तर मी म्हणलं आई उंदीर आहे का? ते म्हणले उंदीर म्हणायचं नाही तर तो काटा करतो. मग काय म्हणायचं? मामा. हे सगळे आपले नातेवाईक सगळे जुळून आलेले आणि ते आपल्याला सोडणार नाही. म्हशी गाया वगैरे याच्यातून सुटायचे. 84 लक्ष योनीतून सुटायचे. कसल्या 84 लक्ष योनी? कोणी पाहिलंय? खावं प्यावं ल्यावं मेलं म्हणजे गेलं. यांचं काय खरंय? कळेल ना, सगळं कळणार. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. कोणी आपल्याला सोडवणार नाही. जो रिटायर झालाय ना त्याने जडजडोनी व्हायला निघायचंय, आणि नाही रिटायर झालं त्यांनी पण निघायचंय.
यांच्यामध्ये गुंतायचं नाही. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या म्हणजे काय? दुपारच्या टायमिंगला उन्हाच्या दिसणाऱ्या झळया, पण लांबून दिसते नदी, त्याच्यावर कोणी पाईपलाईन केलेली नाही. ते जसं मिथ्या आहे तसे आपले नातेवाईक, आपले घरचे, हे सगळे मिथ्या आहे. मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. ते म्हणजे देवासी शरण रिगण्यापेक्षा आम्ही युटर्न मारू आणि परत कोणला शरण रिगू? धन दारा पुत्रजन यांना शरण रिगून. जिथं तिकडं किती मस्ती कसरत करता येईल तेवढी करू, पण आमच्या जीवनाचं सोनं करणार नाही. एक लकीली चान्स दिलेला आहे देवाने. ओ दुर्लभम त्रवमेव देवानुग्रह हेतुकम. ईश्वराची कृपा होण्यासाठी देवाची कृपा व्हावं लागते. देव 3 प्रकारे कृपा करतो आणि ह्या तिन्ही कृपेत जो सक्सेस होतो तो जन्माचं सार्थक करू शकतो. पहिलं म्हणजे मनुष्यत्व मिळणं ही ईश्वराची कृपा आहे. आई वडील वगैरे हे कोण काय देत नाही. हे यांचे पण आपण काय घेणेदार देणेदार असल्यामुळे यांचे आपले ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटी तर तृष्टता मोठी. आपल्या गाठी भेटी झालेल्या देण्या घेण्याचे व्यवहार आहेत म्हणून. तर ते देवाने दिलेला देह आहे आपल्याला. देवे दिला देह भजना गोमटा गुटगुटीत दिलेला आहे. कशासाठी? त्याच्यासाठी का? ईश्वराला प्राप्त करण्यासाठी. पण तो या झाला फाटा बाधिकेचा. काय काय फाटा झाला? कोण भजन करायला लागलं, कोण ग्रंथ वाचायला लागलं, कोण पायी तीर्थयात्रा करायला लागलं, कोण ट्रेननी तीर्थयात्रा करायला लागलं. जास्त मस्ती असेल तर विमानाने करतो. पण तो झालेला आहे देवाला जोडणारा फाटा. तिथून हरकत झालेली आहे. पण साधू संतांच्या संगतीत गेलो तर आपल्याकडे कितीही जरी आपलं गबाळ असलं, आपल्या बरोबर आपल्या कर्माचं सगळं चांगलं वाईट जरी असलं तरी त्याची एका क्षणात राख होऊ शकते आणि आपण तसेच जसे आत्मा होत असे शुद्ध चैतन्य ब्रह्म होऊ शकतो, आहे की नाही. त्याच्यामध्ये मनुष्यत्व देवाने दिलेलं आहे आपल्याला. त्या मनुष्यत्व तर बऱ्याच लोकांना मिळालेले, पण किती लोकांना असं वाटलं देव कोण असेल बरं. खरंच ही लोक भक्ती करते ना, देव भेटलाय का? भेटला असेल तर मला भेटेल काय? त्या प्रयत्न करू काय मी? चला जरा जाऊन एकदा बघूया बरं, आपण पंढरपूरला, आळंदीला जाऊ, कुठेतरी जाऊ एखाद्या साधूच्या आश्रमात. असं किती लोकांना वाटतं? हे असं तर कोणालाच वाटत नाही. करतात ना उपवास तापास देवाचं करतात. काय दिलेलं वैभव जरा टिकून राहिलं पाहिजे. जसे आपले एखादे पेपर काही सरकारी काम होत नसेल तर साहेबाला रिश्वत दिली म्हणजे आपलं काम चालतं, आपलं पुढे ढकललं जातात पेपर. तसे संकष्टीचा उपवास करायचा, वर्षातून 2 एकादशी करायच्या, आहे की नाही. सत्यनारायणाची पूजा करणं म्हणजे देवाला रिश्वत देणं. आम्ही आळशी आहेत, आमच्या त्यांनी काय होत नाही, पण थोडंफार त्याला आहे ते वैभव टिकून राहावं म्हणून आम्ही देवाला काय करतोय? लालूच दाखवतोय, ठीक आहे. त्याप्रमाणे आपण भक्ती करतो. ते मुमुक्षुत्व निर्माण झालं पाहिजे. मी कोण आहे, माझी आई कोण आहे, आई वडिलांवर प्रेम आहे ना, त्यांना चांगल्या डॉक्टरकडे नाही नेता आलं तर चालेल, तर त्यांना साधूची भेड घालून द्या. त्यांनी जसं आपल्याला मारून हाणून बालवाडीत बसवलं, शिकवलं, डिग्री ऑर्डर केलं, मोठमोठ्या ठिकाणी कामाला लावले, त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल ना तर आपण शोध करा. आपल्याला लई डोकं आहे, आपल्याला खूप देवाने बुद्धी दिलेली आहे, तर शोधा, साधू शोधा आणि आपल्या आईवडिलांचं कल्याण करा. आपण आईवडिलांचं कशाचं कल्याण करतो? आपण आपल्या आईवडिलांच्या शरीराचं कल्याण करतो. आणि त्या शरीराची काय होणार आहे? चिमूटभर माती होणार आहे. त्यांच्या त्या काळाच्या तडाख्यातून त्यांना आपण वाचू शकत नाही, पण त्यांच्या आत्म्याच्या पतनातून त्यांना आपण वाचू शकतो. आपल्याला एकमेकाचं हित करायचं म्हणजे काय हित करायचंय? एकमेकाच्या हृदयात असणाऱ्या आत्म्याचं हित करायचंय. आत्मा आलेला आहे एकदा मनुष्य योनीला, 84 लक्ष योनीतून कुत्री, मांजरं, गाढवं, झाडं, झुडपं बनत बनत इथपर्यंत आलेला आहे. आता याला एक चान्स दिलेला आहे, गोल्डन चान्स. इथून सुटायचंय का पुन्हा गुतायचंय? तू ठरव. जर इथून सुटलो, खावं पिवं लेवून गेलो निघून, पवित्र तुळशीची माळ न घालता गेले तर घालणारच आहे माळ तिरडीवर बांधल्यानंतर, आहे नाही. मंजुळ्याची माळ घालणारे, तुळशीचं पान तोंडात ठेवणारे, पण मेलेल्या मुर्द्यावर ठेवून काय उपयोगाचं आहे? त्यापेक्षा देहात असतानाच कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस. साधू संतांना तुमच्याकडून आपल्याकडून काय अपेक्षा आहे? पैसा अडका. ते साधू नाही, ते चोर आहे. त्या भक्ती क्षेत्रात घुसलेले, ज्यांना पैसे पाहिजे, ज्यांना अंगठी पाहिजे, ज्यांना गाडी पाहिजे, आणि असल्याला असलेच भेटणार आहे. संतांना तुमच्याकडून काहीच नकोय, फक्त तुम्ही भक्ती करावी. तुम्ही कुत्री, मांजरं, गाढवं होऊ नये मृत्यूनंतर. कारण तुकाराम महाराज म्हणतात, आमचं नाही ऐकलं तर परिणाम ठरलेला आहे. खंती ते न करा, होणे
गाढव कुतरा. असं खरं आहे का? हो खरं आहे. आमच्या घरातलं कोणी जर देव ठेवला, त्या दिवशी जर त्यांचा अंत्यविधी नदीवर झाला, तर त्यांच्या झोपण्याच्या जागेवर आपण पीठ झाकून ठेवतो. कशासाठी पीठ झाकून ठेवतो? माझे आजोबा, माझे वडील, माझे नाना, माझे मामा कोणत्या योनीला गेलेत? मग ते सकाळी खोलून पाहिलं पीठ, अरे रे कुत्र्याची पावलं आहेत, सापासारखं दिसतंय, चिमणीची पावलं आहे. म्हणजे खालच्या योनीला गेला याची लाज आपल्याला पण वाटत नाही. गेला तो बिचारा गेला कर्जबाजारी करून, आपल्यावर कर्ज ठेवून गेलेले ते सगळे, म्हणून टकल्या करायला लागतो आपल्याला दाव्याला. काय का म्हणे माझे भार उतरले ओझे. ते आपल्यावर ओझट करून गेलेले आहेत आपले पंजोबा, आजोबा, वडील, चुलते, काका, मामा. हे आता आणीवारीला नाव लावणार आहे ना, पण आम्हाला सोडव. आम्ही असं खाते मेलो तसं, पण तुम्ही नका मरून आम्हाला सोडवा. मग पित्र घाला, 5-25 लोकांना भोजन द्या, ब्राह्मणाला वस्त्रदान द्या, ब्राह्मणाला दक्षिणा द्या, तीर्थाच्या ठिकाणी द्या. दशकिरीच्या वेळेला या मंदिराला एवढे दिले, बालवाडीला तेवढे दिले. म्हणजे काय होईल, थोडीशी त्याला जरा पुढे ढकलतील. जसं शाळेमध्ये काठावर पास झालेल्या त्याच्या सर्टिफिकेटवर लिहिलं जातं पुढच्या वर्गात ढकलला, तसे हे ढकलण्याचे प्रयत्न चालू. बरं त्याला ढकलता ढकलता आपणच ढकलून जातो. त्यांचा रात बाजूला आपल्या पोराला आपलं करावं लागतं. म्हणजे ते तिथंच लटकले. त्यांना सोडवण्याचं उत्तरदायित्व आपण घेतलेले. त्याच्यासाठी प्रवचन आहे, त्याच्यासाठी आपल्या घरी ज्ञानेश्वरी पाहिजे, आपल्या घरी भागवत पाहिजे, श्रीमद भगवद्गीता पाहिजे. आपण असल्यानंतर ती वाचली पाहिजे, धूळ खाट पडली नाही पाहिजे. नाही पण आपल्याकडे ज्ञानेश्वरी भागवत नाही, बाकी सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. पण जे आम्हाला करायचं आहे, ज्याच्यातून आम्ही सुटणार आहे, ती गोष्ट आमच्याकडं नाहीये. किती पॉवरफुल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत धन तुकया दासाचे जीवन, गीता भागवत धन. तुकाराम महाराजांकडे काय प्रॉपर्टी होती? गीता होती, भागवत होतं. असं धन आपल्याला जोडायचंय. राजाची पोरगी मीराबाई होती, म्हटली पायोजी महिने राम रतन धन पायो, आहे की नाही. आम्ही ईश्वराला प्राप्त करून घेतलं. हे मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे. हे कळण्यासाठी आपल्याला प्रवचन कीर्तन ठेवलेली आहेत. कशासाठी? आपण जड आहे, मती मंद आहोत, आळशी आहोत, आहे ना. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मती मंद केवी तरे. यांना चांगलं सांगितलेलं कळत नाही. बघा पोरांना म्हणलं इकडं जाऊ नको, ते तिकडच जाणार. कोणला सांगितल्यानंतर? पोरांना. आता ती पोरं मोठी झाल्या ते बी तेच करतात, कारण पडिले वळण इंद्रिय सकळात. आम्ही ड्रायव्हिंग करतो ना, तर आम्ही आरशात पाहिलं तर कोणच दिसत नाही, आणि राईड घ्यायला गेलं लगेच मोटरसायकलवाला इकडून येतो. असं कसं? तर ही मागची जन्मामध्ये सापाच्या युनीला होते, ते असेच गाड्या चालवतात नुसत्या, कारण त्यांचं सरळ चालले तर मनके तुटतील म्हणून ते असे, त्यामुळे अचानक दिसत नाही. तसं आपल्याला वाकडं चालायची सवय लागलेली. काही गावाला बघा ती झाडं एकमेकात घुसलेली आहेत का, तर तसे आपण नातेवाईकांमध्ये, आपतेष्टांमध्ये, घरदारामध्ये, जमीन जमल्यांमध्ये असे एकमेकात गुंतलेले, सुटण्याची आशा शिल्लक राहिली नाही. परंतु साधू संतांनी पुन्हा एक नियोजन केलं. चला जाता जाता त्यांना चांगल्या गोष्टी कानावर पडल्या पाहिजे. तुम्हाला माहिती का, कोरोनामध्ये आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी उपलब्ध नव्हती. कोरोनामध्ये लोकांना कळलं आता आपली तिकीट बुक झालेली आहे, मग जाता जाता चांगलं काहीतरी वाचून जावं. तर आळंदीमध्ये त्यावेळेला ज्ञानेश्वरी उपलब्ध नव्हती. आता आम्ही परत साधू संतांनी, आमच्या गुरुवर्यांनी वगैरे अपील केलेली आहे वरती भगवंताकडं, आणि त्यांनी तो GR पास करून घेतलेला आहे की आता पुन्हा कोरोना येणार आहे. आणि त्यांनी सांगितलं 3 वर्षाचा 2 वर्षाचा आणू नका, डायरेक्ट 6 वर्षाचा घेऊन या. त्याच्याशिवाय आम्ही काय लातो के भूत बातों से नाही मानेगे, आहे की नाही. ज्यावेळेला सगळी दारं खिडक्या बंद होतील ना, त्यावेळेला देव आठवतो माणसाला, आहे की नाही. म्हणून संकटाची जी मालिका देव आपल्याला पाठवतो ना, ही सुद्धा देवाची आपल्यावर कृपा असते, उपकार असतो. त्या निमित्तानेच आपल्याला देव आठवतो संकटकाळी. आमचे गुरुवरी म्हणायचे, मला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि याचा गेला ताप हा देवाच्या बापाचा बाप. असं झालेलं ना. म्हणजे यांना करणार देव, सगळ्यांना नीट करत असतो. देवाच्या हातात सगळी सूत्र आहेत. तर त्यांनी आरसा दिला, म्हणजे हे ऐकणार नाही. आरसा दिलेल्या घरामध्ये कसं आहे, आपण कसे आहोत हे दिसण्यासाठी. तशी ज्ञानेश्वरी ही आरसा आहे, भागवत हा आरसा आहे. आणि सेवेसाठी निवडलेल्या ओळी आहेत, त्याच्यामध्ये सांगितलं या शरीरामध्ये आत्मा आल्यानंतर तो स्वतःला शरीरा एवढा समजतो, आणि त्या गुणांच्या निमित्ताने तो गुंतला जातो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामध्ये
तो आत्मा अटकला जातो आणि तो अटकल्यानंतर काय होतं तर सत्वगुणामध्ये भक्ती करणारा मनुष्य भक्ती करता 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 कुठे जातो स्वर्गात जातो, स्वर्गातला राजा होतो, तीच ते सगळे आलिशान भोगतो. तिथला त्याचा व्हिजा संपला, पुण्य संपलं का अशी वरून लात मारतात तर डायरेक्ट सापाच्या कृमी कीटकांच्या योनीला पाठवतात, आहे का नाही. नवुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबवला, परिणामी भुजंगत्व पावला. नेनसी काही जे राजे आहेत ना ते नंतर कोण होतात, एकदम त्यांना कोण विचारत नाही अशी कंडिशन होते, है की नाही. आणि ते स्वर्गाला पुण्य करून गेले तरी पुण्य केले का, या जगात पुण्य पण नाहीये आणि पाप पण नाही, पण आपली तेवढी बुद्धीच चालत नाही. म्हणून सांगावं लागलं आपल्याला पुण्य करा पुण्य करा. असं पुण्य करायचंय, निष्काम पुण्य करायचं. कसं निष्काम पुण्य करायचं तर आपण जर गेलो कुठे तीर्थयात्रेला किंवा गावामध्ये तर आपल्या मंदिरात जर मंदिराचं काम करायचंय तर 5,000 रुपये देणाराचं नाव लिहिलं जाईल आणि 25,000 रुपये देणाराचं फोटो लावला जाईल आणि 51,000 रुपये देणार तर त्याच्या पूर्ण फॅमिलीचा फोटो लावला जाईल. असं जर पुण्य केलं तर तो स्वर्गात जातो. पण मी सगळं दिलं पण मी काहीच केलेलं नाही, या हाताने केलेलं या हाताला न कळू देणे त्याला दान म्हणतात. ते आपल्याला कळून दिलं नाही पाहिजे तर त्या निष्काम पुण्याने संतांची भेट होत असते. आता आपल्याकडून तसं होणार नाही, उलट आपण दिलं तरी आपलं नाव जर डिक्लेअर नाही झालं यात्रा कमिटीकडून तरी आपण जाऊन त्यांना विचारणार आहे आमचं नाव का नाही आलं म्हणून, आहे की नाही. तर ज्यावेळेला आपण नाव आणि गावासाठी जगतो, रूपासाठी देहासाठी जगतो त्यावेळेला आत्म्याची आपली काळी मात्र केव्हाही भेट होऊ शकत नाही. देह मान भुली जयाची बुद्धीच आतली देही. मी शरीर एवढं आहे, मी माझी जात माझा धर्म माझं शिक्षण मी काय याच्यातच जो जगतो ना त्या आत्म्याविषयी झाली मध्यरात्र गा. त्याला आत्म्याचं ज्ञान कधीच होणार नाही. आणि मनुष्याची योनी कशासाठी दिली, आत्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी. बघा आता हा प्राणी आलेला आहे ना याचं सुद्धा पुण्य येतो. काहीतरी माझ्याकडून राहून गेलो होतं तर आता 2 गोष्टी ऐकतो बाबा, त्यावेळेला ऐकलं नाही आणि हे उगाच काहीतरी सांगायचं म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. असं ज्ञानेश्वरी भागवत मध्ये लिहिलेले ते मी सांगतो. काय मला दिसलं चित्र म्हणून काहीतरी बोलायचे असं बोलत नाही. तुमचा ना आपला सुद्धा ह्या भाऊंच्या निमित्ताने काहीतरी संबंध आहे. ते म्हणतात जाता जाता अन्नदानाचं अधिक ज्ञानदान व्हावं आणि माझ्या निमित्ताने तुम्हाला निरोप कळावा. ए साते आलिया, आमच्या बरोबर मनुष्य युनेला आलाच आहात तर ए साते आलिया ओळंगा शारंग धरू. ईश्वराला ओळखा आणि नाही ईश्वराला ओळखलं तर नाही तरी संसारू जाईल रया. आमच्या आईला आम्ही आमच्या आईच्या पोटी आलो, आमची आई व्याली 9 महिने तिने आम्हाला वागवलं, पण आम्ही जर देव जोडला नाही तर तिने पोटामध्ये दगड वागवला. कारण आमची बुद्धी जड आहे. काय ते म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात काय, त्याहून दगड बरा देवा किंवा मातेची खोळा दगड आला पोटाशी. म्हणजे आपल्या आई वडिलांचा सुद्धा उद्धार होतो. आपण जर ही गोष्ट केली नाही तर चुकीच्या दिशेने उद्धार होतो आणि चांगलं जर केलं तर आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. आणि या संसाराच्या नादी लागलोच आपण तर त्याच्यातून काहीच नाही भेटणार, काहीच भेटणार नाही. उकुरड्यावर जो कचरा आहे तो चाळण्याचं काम गाढवं करतात तसं आपण करतो. संसार तसा खोटा असून इतका डेंजर आहे, इतका डेंजर आहे. तर आता मध्यंतरी एका साधू पुरुषाच्या कुळात जन्माला आलेले त्यांचे वंशज महान धर्मप्रचारक, हिंदुत्वाचे कट्टर प्रवर्तक, पण त्यांना सुद्धा स्वतःचा देह आत्महत्या करून घालवावा लागला. इतका डेंजर हा प्रपंच आहे. तो खरा नसून खोटा आहे. तुम्ही म्हणा खरा नसून खोटा असून आपल्याला का बरं मृत्यू पाहावा लागतो. हो, रात्रीच्या वेळेला आपण प्रवास करत असताना गावाकडं गाडीवाल्याचा चाबूक पडलेला आहे, रस्सी पडलेली आहे, चुकून आपला त्याच्यावर पाय पडला ना आपण त्यावेळेला कल्पना केली अरे रे माझा पाय कशावर पडलाय, सापावर पडलेला आहे आणि आहे काय रस्सी. आता सापावर पाय पडला आणि यांनी कल्पना केली मला साप चावला तर त्याला वीज चढेल की नाही, चढतं. एवढी कल्पना आपली जबरदस्त आहे ना. किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होते साचे.
ऐसे मरतिया जीवाचे तू आश्रय घेतले. ही ज्ञानेश्वरी जड नाहीये. ही ज्ञानेश्वरी चालती बोलती ज्ञानेश्वरी आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी ठेवायची. लोक नवना ठेवतात कारण भूतबाधा होऊ नये म्हणून, है की नाही. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी जर घरात ठेवली तर कधीतरी आपण वाचू, आणि आपण दगड असलो तरी सुद्धा आपल्याला ज्ञान होईल. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. आतापर्यंत जेवढे प्रवचनकारांचे सगळे दगडच होते, त्यांना काय अक्कल नव्हती, पण त्यांच्या गुरूंनी त्यांच्यावर कृपा केली, ईश्वराने त्यांच्यावर कृपा केली, म्हणून काहींना अनुभवाची ज्ञानेश्वरी सांगता येते आणि काहींना फक्त शब्दशः व्याकरण वगैरे सांगून अर्थाचं निरूपण करता येतं. परंतु असे काही साधू संत या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजही विद्यमान आहे का ते आपल्याला प्रत्यक्ष आत्म्याची भेट करून देणार. आत्मा म्हणजे काय? श्रीकृष्ण. आपल्या हृदयात कोण आहे? श्रीकृष्ण आहे. आपल्या हृदयात कोण आहे? राम आहे. आपल्या हृदयात कोण आहे? पांडुरंग आहे. आणि त्या आपल्या हृदयातल्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन करून देतात ते संत. देव पाहावयासी गेलो का मग आपण तेथे देवच होऊन ठेवलो. नवे नवे आपण आता या घडीला परमात्मा आहोत. आता आम्ही यांच्या घरात गेलो होतो बालेराव काकूंच्या, आणि त्यांच्या देवाऱ्यावर ओमचं चित्र काढलं होतं, आणि त्या ओमच्या कडेला असं डॉट 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 टिंब 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 सगळे दिले होते. ते टिंब टिंब काय होते? ते सुद्धा ओम आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं सगळं जे दिसतंय ते ओम आहे. आता आपण ओमवर बसलेलो आहोत. आपलं जगणं, वागणं, जन्माला येणं, जगणं आणि मृत्यू हे ओमच्या अगदी निकट आहोत, ओमच्या संगतीत आहोत. परंतु आयुष्य जातं आपलं, परंतु त्या ओमला आपण ओळखत नाही. तो ओम आपल्या नाकाद्वारे शरीरात जातो आणि आपल्याला जगवतोय, आणि त्याला सपोर्ट करतोय तो आतमध्ये ढकलणारा तो परमात्मा. ओम म्हणजे उपप्राण आहे, आणि मुख्य प्राण जो आहे तो आतमध्ये ढकलतो. आपला श्वास कोण ढकलतोय? परमात्मा. तो नोकर आहे आपला. कोरोनामध्ये ज्या वेळेला व्हेंटिलेटर भेटत नव्हते, त्यामुळे बरीच लोक त्यांना देव ठेवावा लागला. आता व्हेंटिलेटरचं काम करतोय ईश्वर, आपला नोकर आहे. रामू गडी आहे देव आता सध्या. तो म्हणतो 100 वर्षाचं आयुष्य दिले, तुला काय करायचं ते बघ, नाहीतर तू माझ्याकडे आहे. शेवटी तुझा हिसाब किताब सगळा मी करणारच आहे, काही नाही. तर तो श्वास आपला कोण ढकलतो? आपण ढकलतो का? झोपल्यानंतर कोण ढकलतो? भांडताना कोण ढकलतो? जेवताना कोण ढकलतो? तो ईश्वर आपल्या नाकामध्ये तो श्वास ढकलतोय ना. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, आणि म्या हलविल्या प्राणो हले, जगाशी चालिता मीच ऐकू. किती जवळ आहे, नाकाचे किती ढकलतोय देवा आपल्याला. आपण चाललोय पंढरपूर, आळंदी, काशी, त्र्यंबकेश्वर, अजून तिकडे कुठे चारीधाम. कशासाठी? त्याला ओळखायला. तो कुठे? एरवी तो मी कैसा, मुखाप्रती भानू जैसा, काही दिसे नसे ऐसा वाणीचा नव्हे. जसा देवाला विचारला अर्जुनाने, मी कसा आहे देवा, तू कसा आहे? असं देवाने सांगितलं, मी कसा आहे? एरवी तो मी कैसा, प्रत्येकाच्या मुखाप्रती भानू जैसा. आपल्या तोंडासमोर जसा सूर्य आहे तसा मी आहे. परंतु सूर्याकडे काही गोष्टीचा कमीपणा आहे. ज्यावेळेला रात्रीच्या वेळेला सूर्य नसतो तसा मी नाही. मी कंटिन्यू 24 तास 365 दिवस 24 तास तुमच्या तोंडासमोर आहे. अजून कधी रात्रीचा नसतो, दिवसा सुद्धा ढग आल्यानंतर सूर्य दिसत नाही. पण तसा मी नव्हे. मी कसा आहे तर सतत तुमच्या मुखाच्या समोर आहे, आणि आपण त्याला ओळखत नाही. जवळीच आहे परी भेटे नागी माई आहे ना. घरातल्या घरात आपली चुकामुक झालेली. म्हणून यशवंत भाऊ हांड्यांच्या निमित्ताने तुम्हाला आपल्याला ज्ञानेश्वर महाराज निरोप देऊ इच्छितात. आपण आपली सोडवण करून घ्या, ईश्वराची प्रत्यक्ष भेट करून घ्या, परमात्म्याचं दर्शन करून घ्या, आणि जीवनाचं सार्थक करा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. दिसू शकतो का परमात्मा? हो दिसतो. आज जे आपण सगळं दृष्टीने पाहतोय ना, तो परमात्माच पाहतो. परंतु आपल्या डोक्यात ते बसलेले नाही, कारण आपली बुद्धी गहाण पडलेली आहे. तुम्ही म्हणाल कसं? लगेच आपण प्रात्यक्षिक करून पाहू. याला काय म्हणतात? ही काय आहे? टोपी. हा काय आहे?
रुमाल. आता सांगा, हा रुमाल आहे का टोपी आहे? खरं सांगा बरं, याचं मूळ स्वरूप काय आहे? याचं मूळ स्वरूप आहे कापूस, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तसं आपलं सर्वांचं मूळ स्वरूप काय आहे? आत्मा, चैतन्य, कृष्ण, राम, पांडुरंग. हे पा कापसाच्या पोटी काय होत्या? कापडाच्या गाठी. तो वेडकीयाच्या वापरणाराच्या दृष्टीने रुमाल झाला, टोपी झाला. तसं आपल्या वापरण्याच्या दृष्टीने कोण स्त्री झालं, कोण पुरुष झालं, कोण डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, पण सर्वांचं मूळ काय आहे? आत्मा आहे. त्या आत्म्याला ओळखण्यासाठी मनुष्य शरीर दिलं. आणि या प्रवचनांमधून, कीर्तनांमधून आपल्याला मुमुक्षुत्व निर्माण व्हावं म्हणून साधू संतांनी ही योजना केलेली आहे. की दुसरं काम जर आपलं झालं, मुमुक्षुत्व निर्माण झालं, नाही मी आज तर काय करणार आहे, महाराजांना विचारणारच आहे. देव भेटत असेल ना, माझी माळ बी घालायची तयारी, माझ्या तोंडावर नियंत्रण ठेवण्याची मी प्रयत्न करील, खाणं पिणं बाकीचं बंद करील, पण देव भेटत असेल तर. असा जर झडझडून जागा झाला तर त्याला म्हणतात त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व निर्माण झालं. कोण या जगाचा चालनहार करता? माझ्या आईच्या पोटात मी होतो तेव्हा तिच्या स्तनामध्ये दूध कोणी निर्माण केलं? तिची काय ताकद होती? तिची ताकद नव्हती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, सगळेची श्रीपती वाढवी दोन्ही. किंवा माझी आई होती तानी, तेव्हा तू कुठे होतास प्राणी? माझी आई छोटी होती तेव्हा मी या जगात कुठे होतो? तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंटीला सिकाळ. अशा अनेक प्रश्न जेव्हा निर्माण होतील आणि अनेक प्रश्नाच्या उत्तरासाठी जो धडपड करील त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. ते मुमुक्षुत्व सुद्धा निर्माण व्हायला देवाचीच कृपा असावं लागती. ही दुसरी कृपा आहे मुमुक्षुत्व निर्माण होणं. मग तो मुमुक्षुत्व निर्माण झालेला काम धंद्याला झडझडून मागे लागतो. तो म्हणतो आता दिवस रात्र माझ्या वाट्याला काम आले ते पहिलं सगळं करतो आणि मग देव देव बघू. असं करत नाही. तर जसा पाण्यातला मासा बाहेर काढल्यानंतर तो तर पडतो, कशासाठी? मला पाण्यातच राहायचंय, मला पाण्याकडेच जायचंय. तसं तो म्हणतो माझी सगळी कामं टाकून देईल मी, पण त्या शोधात निघेल. बरं मी घरून निघून गेलो तर बायका बोरांचं काय होणार आहे? तू गेल्यावर कळतंय सगळं. आपण गेल्याने काही राहत नाही. येथे नाही उरो आले अवतार, रामकृष्णाधिक आले गेले, त्याने काय जग ओस पडले तर आपल्या जाण्याने होणार आहे. आपलं कर्तव्य आहे आपल्या स्वधर्माचं पालन करणं. आपला स्वधर्म म्हणजे आत्म्याला ओळखणं, आपलं स्वकर्म म्हणजे आत्म्याला ओळखणं. ही सगळे शब्द स्वधर्म स्वकर्म म्हणजे ईश्वराला ओळखणं. अशा बुद्धीसाठी तो झडझडून वहिला निघतो. तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीच्या वाटेला लाग, भक्तीच्या वाटेला लाग. आणि काय कर, जो तोपर्यंत थांबू नको जोपर्यंत आत्म्याचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही. तरी जडजोडणी वैलानी ये भक्तीच्या वाटेला जिया तू पावसी अगंग, कोणताही न्यूनपणा नाही, अशा माझ्या आत्मस्वरूपाला प्राप्त हो. ही गोष्ट तोपर्यंत त्याने थांबायचं नाही. ऐशी करी धावा धावी चित्त लावी चरणापे. बघा आज सोमवार आहे, हप्त्याचा पहिला दिवस आहे. काहींना दुपारून कामाला जायचंय, कोणाला इथे सारं वर्ष श्राद्धाला हजेरी लावून जायचंय. ही जशी पळापळी आहे की नाही. आणि पळापळी म्हणजे बघा ट्रेन पकडताना जर चप्पल पडली तरी परत चप्पल उचलतो आणि परत ट्रेन पकडतो. तसा झडझडोनी वहिला निघ. परंतु तसं करणार नाही. सायास करशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कोण्या गुणे. कोणती मस्ती आहे? का देवाला भजत नाही? घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर मस्ती आहे आपल्याला आलेली. मस्ती जिरते नंतर, माहितीये ना. देव सगळी मस्ती जिरवतो. सापाला मारायचं असलं तर किती वेळ मारत राहायचं सापाला? सापाला किती वेळ मारत राहायचं? जोपर्यंत त्याची वळवळ थांबत नाही तोपर्यंत त्याला फटकवायचंच असतं. तसं आपली 84 लक्ष योनीमधल्या जन्माच्या अनंत वासना अनंत कर्म हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत देव फटकवणार, आपल्याला पाठवणार. मग आपल्याला त्या योनीला पैसे जमा केले, भरपूर पैसे जमा केले, या बँकेत टाक त्या बँकेत टाक, आणि एक सर्टिफिकेट 50 लाखाचं सांगायचंच विसरले वडिलांनी, गेले अटॅक मध्ये. आता काय करायचं? मग पैशाचं रक्षण करायला कोण होतो? नागोबा येतो. ते साप होऊन संध्याकाळच्या पारी जिथे कपाटाच्या तिथे ठेवले ना सर्टिफिकेट, तिकडे चाललाय तो साप. का? मुलाला कळावं म्हणून इथे सर्टिफिकेट ठेवले बघ. त्या मुलांनी पाहिलं, तो मंडळीने म्हणतो दांडका आण जरा दांडक. हो, त्याला चांगला फटकून काढतो. का? अजून याला माझ्यामध्येच काळजी आहे, स्वतःच हित करत
नाही, आहे की नाही? त्या योनींमध्ये आपल्याला जावं लागतं. म्हणून आपल्याला तिथं थांबलं पाहिजे. हा ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्याला आरसा आहे. सुटाता संतांना जेव्हा जाणीव झाली तेव्हा ते म्हणले, मज सोडवी जातारा कर्मापासून दुस्तरा. अजून आपल्याला जाणीवच झाली नाही आपण गुंतलेलो आहेत म्हणून. आणि ज्या दिवशी जाणीव होईल तेव्हा समजायचं देवाची कृपा झाली, मुमुक्षुत्व निर्माण झालं. मग झपाट्याने निघायचं आणि गुरुच्या शोधात निघायचं. गुरु कसे पाहिजे? त्यांच्याकडं आत्म्याचं ज्ञान पाहिजे. मग ते कोणत्या जातीचे पाहिजे? ते कोणत्याही जातीचे असू दे. खाटी काना चालवणारा असला तरी चालेल, फक्त त्याच्याकडे कशाचं ज्ञान पाहिजे? आत्म्याचं. तुला भक्ती करायचं असेल तर तुझ्या डोक्यातलं हे गबाळ पहिलं काढून टाक. जात गीत गोत कुळ शीळ याच्या सगळ्यावर काय कर? मात कर. आणि ताबडतोब बळजका त्वरित भावना युक्त. हे लचाण घेऊन जाता येणार नाही. हे लचाण सोडावंच लागेल. एका कावळ्याला मासाचा तुकडा भेटला आणि तो मासाचा तुकडा घेऊन प्रवास करत होता. त्याचे सगळे भाऊबंद आले त्याला टोचायला. त्यांनी विचार केला, हे तर सगळे माझ्याशी पहिले चांगले वागत होते, आता काय भानगड झाली? तो म्हणला, हा मासाचा तुकडा आहे, तो टाकून दिलं, त्याला सोडून दिलं. आता हे आपण ऐकायचं, पण असं काही सोडून द्यायचं नाही. चांगलं लावून धरायचं. का शेवटच्या क्षणापर्यंत आजोबा होतो तरी काळजी घेतो. नातू पंतू नांदावे म्हणून वतनवाडी घेत असतो, पाया खणत असतो आणि घर बांधायला काढत असतो. पण ज्ञानेश्वरांनी जे घर बांधलं, वैकुंठ भुवनी घर केले. हा, वैकुंठात पुढं घर होईल, इथे करू बा आपण. आता आपल्या घाटकोपर पुढं सोडूशी वाटतं नाही. महाग पडलं घर तरी इथंच घेणार आपण. का? कारण आपल्याला त्याची सवय लागली. संतांना वैकुंठाची सवय लागली, ते इथं आले तरी तिकडच घर बांधतात. कारण ते आले पण तिकडनंच होते. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आणि जर साधूची वेळ झाली ती फार अवघड आहे, तर आपण इथे असतानाच कुठे असणार आहे? वैकुंठात. सर्वत्र वैकुंठ केले असे. आता आपण घाटकोपर मध्ये नाही, पण आपली तशी बुद्धी नाही. तरी काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. नाही तर आता आपण वैकुंठात आहोत. वैकुंठ या शब्दाचा अर्थ वय मर्यादा खुंटीत झाली. मनुष्य योनीला 100 वर्षाची वय मर्यादा दिली. पण ज्या दिवशी त्याला कृष्णाचं ज्ञान होईल, आत्म्याचं ज्ञान होईल, तेव्हा तो म्हणेल, आत्म्याला कुठं वय आहे? कृष्णाला कुठं वय आहे? तो तर वय मर्यादा खुंटीत आहे. असा आत्मा आपल्या हृदयात आहे. आणि त्याला जाणल्यानंतर आपण सुद्धा वैकुंठात आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. आता हरिपाठ मी तर मंडळाला विचारलं, तुम्हाला हरी दिसे का? छे किती वर्ष आले? आम्ही खूप दिवस झालं करतोय. मग का नाही? कारण का? तर आपल्याला ती युक्ती माहित नाही. ऐसे वर्म मज गावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगोटनिया. आपल्याला माहित नव्हतं. ह्याचं काय आपण विशेष मानायचं नाही. 1400 वर्ष चांगदेव जगले, त्यांना माहित नव्हतं, पण त्यांना मुक्ताताई भेटल्या. ठीक आहे. एकच धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आपले सगळे व्यवहार ईश्वराच्या संगतीत आहे. हो, देवाच्या सोबत सगळे व्यवहार आहे. देव नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही. परंतु आपल्याला पडळ आलेलं आहे आणि ते पडळ घालवण्याचं, डोळ्यावर आलेलं पडळ घालवण्याचं काम साधू संत करत असतात. आणि ते आल्यामुळे आपल्याला आंधळेपणा आलेले आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून, खऱ्या देवाची भेट त्या ज्ञानाने होते. अशा संतांची भेट होणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. ही तिसरी कृपा आहे ईश्वराची. महापुरुषाची संगत भेटणे. संगत भेटल्यानंतर सुद्धा त्यांच्या सोबत राहता कुरघोडी करायचं कळलं पाहिजे आपल्याला. चांगल्या कुरघोडी करत राहायच्या, म्हणजे काय होईल ते आपल्याला कळतील. जर सालो मालोनी कुरघोडी केली नसते तर तुकाराम महाराज कळले असते का? नसते केले. कळले की नाही? रामेश्वर भट्टांनी जर गाथा बुडवला नसता तर कळाले असते का? म्हणून साधू संतांच्या संगतीत राहिल्यानंतर आपला स्वभाव सोडायचा नाही, कुरघोडी करायचा. आहे की नाही? त्याच्यामधून काय करणार? त्यांचं पण स्वरूप कळणार आपल्याला आणि आपलं सुद्धा कळेल. असे बहु अवघड आहे संत भेटी. मग आता संत म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार का? रामायणाचार्य, भागवताचार्य, वेदांताचार्य 100% हे नाही. हे फक्त वाचिक ज्ञान सांगणारे आहेत. त्यांचं काम चांगलं चाललेलं आहे. त्याला ज्ञानेश्वर महाराज दुर्जोरा देतात, ते ज्ञान सांगतात. पण त्याला कोणतं ज्ञान म्हणतात?
एक वाचिक ज्ञान म्हणतात, त्याला काय म्हणतात, परोक्ष ज्ञान म्हणतात. चांगलं काम आहे, परोक्ष ज्ञान सुद्धा झालं पाहिजे, परोक्ष ज्ञानाने कळालं पाहिजे. आता मॅपवर काय कळतंय, परोक्ष ज्ञानच कळतं. आता ह्या सोसायटी द्यायचं, घटवाडी द्यायचं, जर मॅप टाकला तर दाखवणार आहे, पण प्रत्यक्ष कुठं, प्रत्यक्ष जागेवर पण पोहोचावं लागतं. जागेवर पोहोचतो तेव्हा अपरोक्ष ज्ञान होतं. अपरोक्ष ज्ञान संत करून देतात, आणि परोक्ष ज्ञान ही बाकीचे कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य हे करून देत असतात. त्यांच्यामध्ये सुद्धा एखादा भागवताचार्य अपरोक्ष अनुभूती घेतलेला असू शकतो. त्यांच्यात असतो म्हणूनच त्याची हे सगळं डम्मी कॉपी करत असतात, आहे की नाही. दुसऱ्याची डम्मी कॉपी करण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. मग असा भेटायला पुण्याई लागते. कोणती पुण्याई लागते, निष्काम पुण्याई असावं लागते. निष्काम पुण्याई कशाने मिळते, त्याच्यासाठी आपल्या घराच्या पुढे तुळशी वृंदावन हवंय. कशासाठी, रोज तुळशीला पाणी घालायचं आणि नित्य नैमित्तिक कर्म करत राहायची. पण त्या तुळशीच्या झाडाकडून फळाची, फुलाची आणि सावलीची अपेक्षा नाही करायची. तशी आधी ऐकून कान आपले एवढी शेळमट झालेली आहेत ना, तशी नित्य नैमित्तिक कर्म करत असताना कशाचीही अपेक्षा न करणे. त्याला म्हणायचं हा तुळशीला पाणी घालतोय, हा तुळशीला पाणी घालतानाच विचार चालला याचा सकाम कर्म. सकाम कर्माने स्वर्ग प्राप्ती होते, है की नाही. काय प्रमाणे कोण सांगतंय वरतं, सकाम कर्माने अंतरंग साधने करावी परमार्था, त्यागावी सर्वता बहिरंग साधने होय स्वर्ग प्राप्ती, आणि अंतरंग साधनेने होतंय चित्तशुद्धी होते. त्याच्यामुळे मग ईश्वराकडे जाण्याचं आपल्याला ज्ञान होतं. असा निष्काम कर्मयोग जर केला तर साधू संतांची भेट होऊ शकते. भेटल्यानंतर ते लगेचच समजतील असं नाही. घोटीमध्ये श्रीपाद बाबा राहत होते तरी घोटीच्या लोकांना कळाली नाही. अजून थोडस आगाऊपणाने बोलतो का, बाबांच्या सोबत राहणारे सुद्धा महात्मेच आहेत ते, पण ते आता कधी कधी सांगतात तरी आम्हाला त्यावेळेला बाबा जसे आहेत तसे आम्हाला समजले नाही. आणि तसंच असतं, कधी कळतं, मनुष्य असताना कळत नसतं, गेल्यानंतर मग श्रद्धांजली वाहायला जायचं आपण. असे होते तसे होते. मग पहिली काय झालं होतं, पहिले काय भानगड होती, पहिले आम्ही त्यांचा उमरा चढत नव्हतो, नाही. त्याचं कारण आहे, कशूर ओळखावा रणांगणी, पतिव्रता ओळखावी चरणी, आणि संत ओळखावा मरणी. त्या मरणातून त्यांचं मोठेपणा करतं. आज ज्ञानेश्वरांनी लिहिले, त्याच्यासाठी 725 वर्ष जावं लागले. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांची उंची कळली जाते, काही काळ लोपला जातो. मग अशा साधू संतांची भेट झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही प्रकाराने जा, भांडणाने जा, प्रेमाने जा, मोहाने जा, कोणत्याही भावनेने जरी गेले तरी तुमचं आपलं कल्याण होणार आहे. परिसाला तोडण्यासाठी लोखंडाची कुऱ्हाड जरी गेली, विळा जरी गेला तरी तो त्याचं काय करणार आहे, सोनच करणार. ही संत संगतीचा फायदा आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही केले, ठीक आहे. मग सत्संग करावा असं किती लोकांना वाटतं, हो आम्हाला काय तेवढंच काम आहे का, बाकीची कामं, हो बाकीची कामं पहिली तुम्ही करून घ्या आणि मग सत्संग कराय ना. असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. संत समागमी करावी आवडी आणि करावी तातडी प्रपंचाची, आहे का नाही. तेरीला पाय लावून चांगला प्रपंच करायचा, पण ईश्वराच्या शोधात निघायचं नाही, कारण ते आमच्या कुळात आजपर्यंत कोणी केलेलं नाही ना. आम्ही कशाला असा विचित्रपणा करू, नाही. त्याच्यासाठी जडजडोनी वाईला नी हे भक्तीच्या वाटे लाग. आणि मग जात असताना त्या परमार्थिक मार्गामध्ये प्रवास करत असताना त्याच्यातले अडथळे सांगणारा श्लोक क्रमांक 9, 8, 9, 15 आणि 18 आणि 17 नंबरचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगतात, जर सत्वगुणात भक्ती करतो, रजोगुणात भक्ती करतो, तमोगुणात भक्ती करतो, याच्यासाठी स्पेशल 17वा अध्याय पण लिहिलेला आहे. तमोगुणी खाद्य काय, रजोगुणी खाद्य काय, सात्विक खाद्य काय. आपल्याला वेळ नाही पाहायला आपण काय खातो हे ज्ञानेश्वरीमध्ये, भागवतमध्ये चेक केल्यावर कळेल आपण कोणता आहार सेवन करतोय. ब्राह्मण लोक का नाही मांडणं करतील, सात्विक आहार आहे त्यांचा. हो आपल्या जत्रेला भांडणं काय होतात, जत्रेला तमोगुनिया, खाओ प्याओ मजा करो, मग ती भांडणं. म्हणजे जसं खाणार तसं आपलं मन होणार. वराती लग्न कसं रजगुणी, आणि रात्री नाचायला पाहिजेत माणसं, म्हणजे काय दिलं पाहिजे त्यांना. आणि सगळे स्नेही मंडळी नाचायला आहे,
पण ते घेतल्यानंतर पेय घेतल्यानंतर त्यांची भांडणं होतात. त्याचं कारण काय आहे? तो तमोगुणी आहार आहे. काय खावं काय नाही खावं हे साधू संतांनी सांगितलेले. मांसाहार मनुष्य योनींनी करायचा नसतो. जो ओठाने पाणी पितो त्याने मांसाहार करायचा नाही. आणि कुत्री, वाघ, मांजर असे जिभेने पाणी चाट 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 पितात, त्यांनी मांसाहार करायचा असतो. आता माणसांमध्ये पण आहेत ना तशी, हे ना तसे सेवन करणार आहे की नाही. अपेय प्यायचं नसतं. ज्याने आधीच नशा आलेली आहे, आपल्याला या जगाने नशा दिलेली आहे. काय बोललासी? माया विघ्ने भ्रमला बहुरंगी माया, माया बडी डाकीन काटके कलेजा खाय. कलेजा माहिती आहे ना? हा, मग ती एवढी डेंजर आहे. यांनी त्याला भूल चढलेली आहे. त्याच्यात अजून दुसरी भूल, ठीक आहे ना. मी महाराज आहे, मी इंजिनियर आहे, मी राजकारणी आहे, मी समाजसेवक आहे, हे बी त्याच्यावर आलेलं आहे. आवरणे, ती आवरणं दूर केली पाहिजे. त्याच्यासाठी पहिली पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. ती गरजेची का? 100% गरजेची आहे. नाही घातली तर आम्ही बांधू तुम्हाला तिरडीवर बांधल्यानंतर घालू तोंडामध्ये, पण त्या मेल्या मुरद्याला घालून काय उपयोगाची आहे की नाही. तुळशी पत्र या शरीरावर ठेवायचं आणि हे शरीर ईश्वराला समर्पण करायचंय. देवा, तुला मला जसं ठेवायचं तसं ठेव, मी आता तुला सोडणार नाही. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो सद्गुरु शोधाचा. तो महापुरुषाची संगत करण्यासाठी संतांची संगती, मग मनाच्या मार्गाला गती मिळते आणि मग आकळावा श्रीपती येणे पंते. या मार्गाने गेलं तर ईश्वराची आपल्याला भेट होऊ शकते. 13व्या अध्यायात सांगितलं, या शरीरात आत्मा का गुंतला? शरीर तर जड आहे, ते कधीच म्हणत नाही. मृत्यूच्या वेळेला कोणी म्हटलं काय चटका बसतोय मला, भाजू नको रे, नाही म्हणत. तोंडात पाणी नीट टाकता नाही का, असं काय म्हणत नाही. तर त्या सुतळीने आवळताना कोण म्हणलंय का अरे नीट आवळ जरा, नाही म्हणत. कारण ते शरीर जड आहे, ते कशात गुंतू शकत नाही. पण त्याच्यामध्ये आत्मा कसा गुंतला? तर तो 3 गुणांमुळे गुंतला गेला. त्याच्यासाठी स्पेशल 14वा अध्याय निर्माण करावा लागला. गुणत्रय योग. 3 गुणाच्या योगाने आत्मा गुंतला जातो. एक सत्वगुणाचा फासा आहे, एक रजोगुणाचा आहे आणि तमोगुणाचा. जसं मासा पकडायला तसं मायेने टाकलेले हे पाश आहेत आणि या पाशामध्ये आपण गुंतला जातो. सत्वगुणाने गुंतला जातो, कोण रजोगुणाने गुंतला जातो आणि कोण तमोगुणाने गुंतला जातो. मग ते म्हणतात कशा पद्धतीने मनुष्य जन्माला येतो? तैसे सत्वाचे नि नटनाचे आसने जाणे जयाचे. जो सत्वगुणामध्ये भक्ती करता करता तो 24 तास मंदिरामध्ये, मंदिराचा पुजारी आहे, सप्त्याच्या वेळेला जास्त पळापळी करतो, खूप चांगलं काय काय काम करतो, परंतु आत्म्याचं ज्ञान झालेलं नाही, नुसता सत्वगुणात पळतो. तो सत्वगुणाचे नि नटनाचे. नटणं, नाचणं. बघा, एखाद्याला मंडळी जर बरेच वेळ गेली माहेरी आणि तिकडे तिला पाहुणे भेटले, 5 वाजेपर्यंत येते म्हणजे 7 वाजेपर्यंत नाही आली, तर मालक म्हणतो कुठे नाचायला गेली होती. तसं आपलं हे नाचणं आहे. हे जे आपलं नाचणे ते नाचते कशात? नट होऊन नाचतो. कोण बाप होऊन नाचतोय, कोण मुलगा होऊन नाचतो, कोण महाराज होऊन नाचतो. पण या नाचण्यामध्ये जो मरतो, देह ठेवतो, आसने जाणे जयाचे. सत्वगुणामध्ये भक्ती करता करता जो मरतो तो तनु त्यागी स्वर्गीचे राय होती. शरीर टाकताने सत्वगुणातला माणूस स्वर्गातला जातो. आणि वारकरी संप्रदायाचं ज्ञान सांगतं आपल्याला स्वर्गाला जायचं नाही. कारण का? स्वर्ग पाप केलेली माणसं स्वर्गात जातात. स्वर्गी पुण्यात पापात्मक पापे जाईल. स्वर्गी पुण्यात्मक पापे जायचे. स्वर्गात कोणती माणसं जातात? पुण्य करता करता पाप केलेली माणसं तिकडे जातात. मग पाप म्हणजे काय? मी करतोय ना ही भावना पाप आहे आणि भगवंत माझ्याकडून करून घेतो हे पुण्य आहे. मी करत नसून माझ्याकडून परमात्मा करून घेतो. मला निमित्त मात्र केलेलं आहे, मी करता करविता नाही असं समजून करतो, त्याला खरं पुण्य म्हणतात. हो, स्वर्गी पुण्यात्मक पापे जायचे, पापात्मक पापे नरका जायचे. आणि माते जे पाविजे ते हे शुद्ध पुण्य जगी. या जगात शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य कोण करतं? कशाला कोण करते शुद्ध पुण्य? करतच नाही. उदाहरण देतो.
आपल्या गावामध्ये बिगर पाण्याचं दूध भेटेल का? बिगर पाण्याचं नाही भेटणार. आपल्या सख्या चुलत भावाकडं नाही. बरं त्याला आपण काय बोलू शकतो? का रे पाणी घातलं दुधामध्ये? नाही बोलू शकत. कारण ज्या वेळेला त्याची गाय खाटी होती ना, आपली गाय दूध देत होती, तेव्हा आपण मी तेच धंदे करत होतो, ठीक नाही? बरं त्याच्यातलं त्यात आमच्या गावाकडे आमची आई म्हणते दुधात पाणी नाही घातलं तर गायची काच जळते. म्हणले खरे काय भालेराव काकू? लबाड माणसं सगळी चोरटी मिळालेली ही देवाला सुद्धा थंब दाखवणारी आहेत ही लोक. मग ते जाणार. देवाला शेतकऱ्यांनी देवाला फसवलं. मग फसवल्यानंतर केलं करणी करे फिरकी डरे करणी करके पछताय बीज लगाय बबूल के तो आम का से आहे. येड्या बाबळीचे दामुके टाकलेले आंबे काय आपल्या बापाने ठेवले तिथं नाही. मग स्वर्गाला गेले तिला विजा पुण्य संपलं का? अशी लात बसती जबरदस्ती का? खाली बेडूक होऊन येतो, साप होऊन येतो, है की नाही? मग ते स्वर्गात जायचं नाही असं आपलं उद्दिष्ट आहे, ठीक आहे. तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाची निशाणी. स्वर्गाची पायरी करून साधू संत त्या मूळ धामाला गेले. आला कोठून या जाशी कवने ठाया. तिकडे गेला, है की नाही? तिकडे जातो तो स्वर्गातला राजा होता, तिकडून त्याला लात बसती. म्हणून आपल्या सत्वगुणात गुंतायचं नाही. याची परी रजे जी का जिजे मरीजे. आता तमोगुणातला गेला, आता रजोगुणातला पुढे जातो मेल्यानंतर. याची परी जरी रजे जिही का जिजे मरीजे. रजोगुणात जो मरतो तीही मनुष्य होई जे मृत्यू लोकी. जो रजोगुणात मरतो तो मनुष्य योनीला येतो. मग हे बरे. पण आपण सत्वगुणात मरू का रजोगुणात आणि आपण कोणतं कर्म करतो हे आपल्या हातात नाही, आहे की नाही? एक मनुष्य कामावरून येत होता, रिटायर झाला होता, मिठाई घेऊन चालला होता, सगळ्यांना वाटायचं. एक भिकारी तिथं तर पडत होता, त्याच्या अंगातून सगळ्या रक्ताचा पू चालला होता वगैरे, घाण वाहत होती. तर तो म्हणत होता मला द्या मला द्या. आता याला वाटायचंच होतं. यांनी गाड्या बरोबर नाळ्याची बी यात्रा केली, त्याला दिलं पण हातात नाही दिलं. ती मिठाई अशी खोलून त्याच्या हातात टाकताना काही खाली पडली. त्याच्यानंतर ती मिठाई खाल्ली त्यांनी, त्याला आनंद झाला. ती मिठाई जी बाजूला पडली होती त्याच्याने लाल मुंग्या आल्या. त्या लाल मुंग्यांनी पहिली काय खाल्ली? मिठाई खाल्ली आणि मग याला झोंबले. आपलं जीवन असंच आहे. आता गावाकडे गेलो का आपले का नातेवाईक म्हणतात अरे खायचे पियाचे दिवस आले, खायचे पियाचे दिवस आले आणि याला घेऊन गेले लोक, देव घेऊन गेला. असं नाही देवाने केलं पाहिजे. खाय प्यायचे दिवस आले. आणि मी रस्त्याने चाललो होतो, एक ऊस पडला होता गाडीतून, त्याच्यावर दुसरी गाडी गेली, त्याच्यातून सगळा रस बाहेर पडला. त्या रसाला सगळ्या मुंग्या मुंगळे जोमले. म्हणजे यांचे चांगले खाय प्यायचे दिवस आले. त्याच्यावर 10-5 मिनिटांनी दुसरी गाडी आली, त्यांना सगळ्यांना चिरडून टाकून निघून गेली, आहे की नाही? त्याप्रमाणे कुठून कुठे गेलो आपण? कुठून कुठे गेलो आपण? तर त्याप्रमाणे जो मृत्यू लोकामध्ये मनुष्य येऊन येतो, तर त्याला मिठाई दिली तर त्याच्यामुळे त्याला त्या मुंग्या खूप झोंबल्या आणि त्याला तो ओरडायला लागला मोठमोठ्या. तिकडून शाळा सुटली होती, शाळा, आणि मुलं ऊस खात चालले होते ऊस, आणि त्या ऊसाच्या सुट्ट्या त्या रडते त्याच्या अंगावर टाकल्या आणि गेले निघून. त्याच्यानंतर त्या मुंग्यांनी काय केलं? त्या माणसाला सोडलं, परत कशाला झोंबले? ऊसाच्या सुट्ट्याला. आता त्याने मिठाई दिली, पुण्य केलं का पाप केलं? पुण्य केलं, पण त्याच्या नावावर लागलं पाप, कारण त्याला वेदना जास्त झाल्या. आणि या पोरांनी सुट्ट्या टाकल्या, पण याच्या नावावर काय झालं? पुण्य. म्हणून आपण ठरून काही करू शकत नाही. पुण्य करता होय पाप, आणि दूध पाजून पोषेला साप, आहे की नाही? मग त्यामुळे जो मनुष्य योनीला येतो, जो रजोगुणात मरतो तो. आता आपल्याला नटायला कुठे चान्स आहे? रजोगुणातच आपण नटू शकतो. लग्नाला जाताना एक नटायचं आणि त्या जत्रेला नटायचं, बरोबर ना? भक्ती क्षेत्रात नटा. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी कीर्तनाचे नि नटनाचे जे व्यवसाय पापाचे टाकून दिले, अशा ठिकाणी नटायला पाहिजे. पण तिथे नटत नाही. मग तो मनुष्य योनीला जातो. मनुष्य योनीला कसा जातो? रजोगुणातला. समजा इथे डांबरी रोडचं काम करायचं, मग 5 लाख रुपये पास झाले, त्याच्यातले 2.5 लाख साहेबांना जाणार चहा पाणी, आणि 2.5 लाखामध्ये सगळा घोटाळा होणार. मग त्याच्यामुळे बाबांनी काय केलं, साहेबांनी काय केलं? अर्ध पाप आणि अर्ध पुण्य. मग त्या योगाने ते पुढे जाणार, मनुष्य योनीला जाणार, आहे की नाही? मग तो मनुष्य योनीला आल्यावर काय करणार? त्याच गाण्याला झुपला जाणार, आहे की नाही? ऊसाच्या गाण्याला ते असतात गुराळ्याचे तिथं बैल, त्यांना दुपारची सुट्टी होती आणि परत थोड्या वेळाने गिऱ्हाईक आलं का झुंपले जातात पुढं तिथं. तसं त्याच्यामध्ये जन्म आणि मृत्यू चालू राहतात. आणि त्या मृत्यू लोकात आल्यानंतर मनुष्य योनीला आल्यावर काय करतो?
ते तर सुख दुःखाचे खिचडे जेवी जे एकीच ताटे जे तर ये मरण वाटे पडिले नुठी. आणि मग इथं सुख दुःख जमा करत राहतून करता करता मृत्यू पावतो. हा सत्वगुणातला माणूस मेला का रजोगुणातला पुन्हा मनुष्य योनीला येतो. आता तमोगुणाच्या माणसाचं काय होतं, आणि तयाची स्थिती तमी जे वाढवणी निमती भोग क्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र. सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतात ते. आता आम्ही कुठं जाणार, नरकाला जाणार. नरकाला जाणं म्हणजे विंचू. त्यांनी कधी दगडाच्या बाहेर यायचं नाही. दगडाच्या बाहेर आला का त्याची चपलेची गाठ होणार आहे की नाही. सापाने कधी बेळातून बाहेर यायचं नाही, नाही तर राणक्याची भेट. आणि वाघाने सुद्धा रात्रीच बाहेर काढायचं, दिवसा बाहेर यायचं नाही. ही नरक भूमीला जातो. जो तमोगुणात खूप मला मांसाहार करावंसं वाटतं, खूप मांसाहार फ्रेश पाहिजे असं मला वाटतं, मग मृत्यूच्या वेळेला त्याची जी वासना असती त्याला देव पुढच्या जन्मात वाघ करतो. वाघ फ्रेश खा, डायरेक्ट फ्रेश. मग ते जर मिळालंच नाही त्याला 2-2, 4-4 दिवस तो त्याची स्वतःची चांबडी खातो, तो दुसरं काही खाऊ शकत नाही. अशा प्रकारे ही लोक मृत्यूनंतर आपण कुठे जाणारे, ही लोक नाही, आपण मृत्यूनंतर कुठं जाणारे हे दाखवलेले. आता सगळा आरसा दाखवल्यानंतर आपण काय करायचं हे आपण आपुली आपण करा सोडून. त्याच्यानंतर अजून एक ओळ सांगतात, आता काय येणे भे. जो तमोगुणी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय, झाड का कुर्मी. जो तमोगुणात मरतो तो पशु पक्षी होतो. हे जेवढे पशु पक्षी आहेत आपले नातेवाईक आहे जवळचे, आपल्या घराचे, तो काव 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 त्याला तुकडा टाकला का तो समजायचा आपलाच कोणतरी पाहुणा आहे. तो पशु नाही तो पक्षी होत असतो. तमोगुणात मरतो तो. नाही तर झाड होतो झाड, आणि नाहीतर त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाला माती होऊन पडतो. बघा इथून आपण मनुष्य जन्माला आलोय. पहिले आपण मोठमोठाले डोंगर होतो, दगडच्या दगड. ऊन वारा पाऊस लागून त्या दगडाची झीज झाली, त्याची बारीक बारीक माती झाली, ती झाडाच्या बुडाशी गेली. झाडाने त्यातले क्षार खेचले, ते फळाच्या रूपाने आले. ते फळ आपल्या आईवडिलांनी खाल्लं आणि त्यांच्या योगाने आपण इथे आलेलो. असा हा दुरून प्रवास करून आलेलो आहे. आता काय करायचंय, परत जायचंय का, जायचं असेल तर चांगलं मस्त मजा करायची. हो, खायचं प्यायचं जायचं, आपण जिकडून आलो तिकडच जायचं, हे आता आपल्या हातात आहे. त्याच्या अगोदर अजून एक ओळ सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी. जर मनुष्य योनीला आला ना त्याला एक हौस निर्माण होती, नगरेची रचावी, मोठमोठाली गावं रचावी, जलाशये निर्मावी, पाणी खातच्या ठिकाणी तलाव बांधावी, चांगलं काम करतो. महावने लावावी नानाविधी, झाडं झुडपं लावावी. असा मनुष्य योनीला रजगुणात आलेला मनुष्य काम करतो. तो पुन्हा मृत्यूनंतर माणसाच्याच योनीला येतो. ऐसासा अफाट कर्मी समारंभ उपक्रमी आणि द्रष्टाद्रष्ट कामी पुरे न म्हणे. त्याची हाव जिरतच नाही, अजून करावं, अजून. पैसा कमवणाऱ्या माणसाला वाटतं का आता बस झालं, नाही, त्याला असं वाटतं अजून अजून अजून. आमचे गुरुवारी सांगतात, एका राजाने त्याच्या सल्लागाराला विचारलं किती पैसा आपल्याकडे आहे. ते म्हणले राजेसाहेब 10 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमवलेलं आहे. राजाने डोक्यालाच हात लावला. ते म्हणले काय झालं राजेसाहेब. ते म्हणले 11वी पिढी माझी काय खाईल, माती खाईल, माती. है की नाही. त्याप्रमाणे आपल्याला ती हाव आहे, ती हाव कुठं पाहिजे, परमार्थात पाहिजे. ऐसी करी धावा दावी, ठीक नाही. त्याच्यानंतर परत एक ओळ सांगतात, तरी आघव्याची येई परिवाराला आन देई, रिघे परियोनी मानुषाची. जो चांगलं कर्म करता करता हे जे समाजसेवक आहेत ना ते पुन्हा जन्माला येणार, पुन्हा जन्माला येणार. चांगली कर्म केली तर माणसाच्या योनीला येतील आणि ते तेच काम करत जातील. क्षत्रिय कुळात आलेले त्याच्यातले परिपक्व दशेला होते, त्यांनी जगासाठी जगले. जसे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे, महाराणा प्रताप, झाशीची राणी, त्यांनी त्यांच्या जीवनाचा मोक्ष हासिल केला. त्याच्यातूनही ते तिकडे गेले आणि काही इकडे राहतात, तरी काय नाही, ठीक आहे. जगराटीसाठी ते करतात. ते काम ब्रह्मदेव करतात, ते काम विष्णू भगवान करतात, ते काम भगवान शिव करतात. तीच कामं ही लोक करतात. त्यामुळे त्यांना माणसाच्या योनीला पाठवलं जातं. अशा प्रकारच्या ह्या माणसाच्या योनीला आल्यानंतर मृत्यूनंतर कोण कुठं जातं हा आरसा तुमच्या समोर मांडला. निमित्त मात्र यशवंत खंडे बाबा यांच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत हा निरोप सांगला. मी काय त्यातला लय तज्ञ असं नाही, परंतु मी एका साधूच्या संगतीत बसलो आणि त्यांच्या योगाने मला असं वाटतं का आपण याच्यातून सुटावं. आपण प्रत्येकाने ज्ञानेश्वरी घरी घेतली पाहिजे, वाचली पाहिजे, ठीक नाही.
ज्ञानेश्वरी आपल्याकडे असली पाहिजे, नसले तर मोबाईलमध्ये पण सध्या ज्ञानेश्वरी आहे, पण आपल्याकडे वेळ पाहिजे. भागवत वाचलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या जीवनाची सोडवणूक केली पाहिजे. आपल्या मुलाबाळांना पवित्र तुळशीची माळ घालण्याचा आग्रह करावा. शाळेत जसं घालण्याचा आग्रह करतो, निव्वळ पोट भरण्यासाठी त्याला प्रवृत्त नाही करायचं. पोट भरायला तर बरीच लोक कुत्री मांजरे बी पोट भरतात, त्याच्यात काय विशेष. आमचा मुलगा अमेरिकेला गेला, स्वामी विवेकानंद गेले अमेरिकेला, धर्म सांगायला गेले. आमची हिंदू संस्कृती काय, आर्य संस्कृती काय, सनातन भारत काय हे सांगायला गेले. जीवनाचं बेडा पार करणारं ज्ञान आपल्या मुलाबाळांना करा. त्यांचे खाया प्यायचे दिवस आहे म्हणून त्यांना माळ घालायला थांबू नका. किती खाल्लं तरी हत्ती बघा काय पावसार करत नाही, पण चांगला तगडाच्या तगडा आहे. कितीतरी तुम्हाला माणसं असं दाखल माळ करी चांगली मजबूतच्या मजबूत आहे, त्यामुळे खाण्यापिण्याने काय होत नसतं आहे ना. आणि कोंबडी मांजर खाल्लं तर त्याच्यासारखं व्या 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 करत राहील. वा खावा माणसाने जर खायचं असेल तर, डरकळी तरी फोडेल ना. बाकीचं काय खाण्यात. त्याच्यामुळे मुलांना शिकवा, सुसंस्कृत करा, माळ घाला. शेवटी काय व्हायचं ते पुढे होणारच आहे, पण आपण प्रयत्न अंती परमेश्वर प्रयत्न करूया. आई वडिलांना माळ घालण्याचा आग्रह करा, आई वडिलांना माळ घालण्याचा आग्रह करा. मुलांना घाला, त्याच्या अगोदर पहिली कोणी घाला, आपण घाला. नाही तर त्यांना घालायला ना आपण असेच मोकळे राहाल, असं करू नका. तर हे प्रवचन सार्थकी मी वटवट केले, त्याचं काहीतरी चीज होईल. माझे मित्र यशवंत भाऊ नलावडे त्यांचा फोन आला होता का आपल्याला असं असं प्रवचन करायचं. त्याच्यानंतर माझे मित्र समाजसेवक बाळासाहेब हांडे त्यांचाही फोन आला होता, महाराज आपल्याला असं असं करायचंय. म्हटलं नक्की करू. पहिल्यांदा काम सांगितलं, बाळासाहेब तुम्ही सांगितलेलं काम करू. हो, यथार्थ पवित्र तुळशीची माळ घाला. मी जे प्रत्येक शब्द बोललेले आहे तो ज्ञानेश्वरी भागवतला धरून बोललेले आहे. माझ्या पदरचं काही नाही बोललो. तुम्हाला काही खटकलं असेल तर आपण त्याच्याबद्दल चर्चा करू शकतो, मित्रत्वाने चर्चा करू. मी काय महाराज नाहीये, परंतु साधूच्या संगतीत बसल्यामुळे मला थोडं काही गोष्टी कळाल्या म्हणून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या संतांना तसं वाटलं म्हणून त्यांनी ते लिहून ठेवलं आणि आम्ही त्यांच्या पायाजवळ बसलो म्हणून ते म्हणले असाच्या असा निरोप पुढे पाठवण्याचं काम कर. म्हणून झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तसेच ज्यांच्या योगाने आपण आज सगळे जमलेले ते यशवंत भाऊ हांडे त्यांच्या चरणावर, तसेच आमच्या भालेराव काकू आहेत, ज्ञात अज्ञात इथे सर्व मान्यवर आहेत, कीर्तन प्रवचन करणारे इथे सर्व महात्मे आहेत, है ना. काही सगळेच माझ्या ओळखीचे नाहीत, परंतु त्या त्या क्षेत्रात मोठमोठी कामं करणारी इथं माणसं महात्मे आहेत. त्यांच्या चरणावर सेवा करतो, समर्पित करतो आणि सेवेला इथे पूर्ण विराम देतो. कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा